नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे सत्याने म्हणजेच आता इकडे मेजरने तर आता इकडे आर्यनच्या कानाखाली चांगली सणकावून लावलेली असते. आता हे सगळं बघून त्याला चांगलाच राग आलेला असतो आणि आता इकडे तो बोलतो म्हणजेच आजोबा की तुला काही लाज वगैरे आहे की नाही? माझ्या नागसुनीला घेऊन तू फिरतोयस. अजून तुमचं लग्न झालेलं नाहीये, फक्त तुमच्या लग्नाची गोष्ट चालू आहे. आणि आता इकडे तो चांगलाच सुनावतो. इकडे आर्यनला फार राग येतो. आता इकडे तो बोलतो म्हणजेच सत्या की चला सुनबाई, आता माझ्यासोबत चला घरी. आता इकडे मंजूला घेऊन निघालेला असतो. तितक्यातच आता इकडे आर्यनला फार राग येतो आणि बोलत असतो, थेरड्या, तू आज माझ्या कानाखाली हल्ली, आता बघच तुझा एका अपमानाचा कसा बदला घेतो. आणि आता तो सरळ जातो आणि त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करतो. आता इकडे मंदा सुद्धा उभी असते. तिला दिसतं की आर्यन त्या गाडी खालून येतोय. आता हे पाहून इकडे बोलते, ओ तुम्ही काय करता या गाडी खाली? आता इकडे त्यावर तो बोलतो, त्या थेरड्याने काय माझ्या कानाखाली हाणली काय? आता बघच त्याचा कसा माज उतरवतो ते आणि एका अपमानाचा चांगलाच बदला घेईल. आता बघच कसा तो डायरेक्ट वर पोहोचतो. ते त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करायला आलो होतो. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अहो तुम्हाला काही वाटतंय की नाही, एका कानाखाली मारलेल्याचा बदला तुम्ही असं त्यांचा जीव घेऊन करणार आहे? आता इकडे त्यावर तो बोलतो, आजपर्यंत माझ्या बापाची सुद्धा हिंमत झालेली नाही माझ्या कानाखाली हाणायची, आणि हा थेरडा कोण आहे? आता याला बघच कशी अद्दल घडवतो. आता इकडे ती म्हणता बोलत असते, अहो पण तुम्ही असं कसं काय करताय? अहो मेजरला काही झालं तर? आता इकडे ती खूप सांगण्याचा प्रयत्न करते, पण आता इकडे समोरून मंजू आणि आता इकडे सत्या म्हणजेच मेजर येत असतात. आणि आता इकडे ते बोलतात की चला सुनबाई, आता चला, इथे बिलकुल थांबायचं नाही, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता असं म्हटलं बरोबर इकडे आर्यन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो, मंजू मॅडम थांबा, तुम्ही जाऊ नका त्यांच्यासोबत. हे बघा, आपण येताना सोबत आलो होतो ना, जसं आपण येताना आलो तसंच जाऊया की. आणि आजोबा तुम्ही घेऊन जा की आत्याबाईला, तुम्ही आत्याबाई सोबत आला होतात ना. आता इकडे त्यावर तो बोलतो, इथे कसं काही नियम आहे का? कुठे नियम जर लिहून असेल ना तर मला दाखव. नाहीये असा कुठलाच नियम. आणि चला सुनबाई तुम्ही. आता इकडे ते थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात. आता इकडे त्यावर इकडे मेजर बोलतात, तुम्हाला काही लाज वाटते की नाही? आणि इकडे तो बोलत असतो, अरे तुला काही म्हणणार नाही, पण लोक आम्हालाच बोलतील ना. अजूनही त्यांचा सुरवेस फॅमिलीशी संबंध आहे. सत्य जाऊन काही जास्त दिवस झालेला नाहीये. आता इकडे त्यावर सत्य मुद्दाम इकडे मंजूला एका डोळ्याने म्हणजे डोळा मारतो, इशारा करतो आणि बोलत असतो, आणि तुम्ही सुनबाई, तुम्हाला काही कळतं की नाही? आणि तुम्ही अजूनही त्या घरच्या सुनबाई आहात, अजून तुमचं काही लग्न झालेलं नाहीये दुसरं. आणि आता इकडे मंजूला राग येत असते, पण आता इकडे सत्य तिला कसा बसा इकडे मुद्दाम इशाराने हे सगळं बोलत असतो, कारण तिला वाईट वाटू नये म्हणून. तर आता इकडे मंदाला चांगलंच माहिती असतं. आणि आता इकडे ती बोलत असते, अहो मेजर तुम्ही असं का जाताय? आणि आता इकडे ती थांबवण्याचा प्रयत्न करते. इकडे आर्यन बोलत असतो, अहो आजोबा तुम्ही ऑटोने जा ना. आता इकडे त्यावर तो बोलतो, मी का जाणार ऑटोने? माझ्या इकडे सत्याची इतकी चांगली गाडी असताना, आणि हटा तुम्ही. आता इकडे तो म्हणजे सत्य आता इकडे मंजूचा धरतो आणि तिला गाडीत बसवतो. आता इकडे समोरून आदित्य पुन्हा अडवतो. आता हे पाहून इकडे तो मंजूच्या अंगावरून चढतो आणि त्याच्या जागेवर जाऊन बसतो. आता इकडे हे दोघंही खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे मंजू बोलत असते, आर्यन तू इतका का हट्ट करतोयस? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो मंजिरी मॅडम तुम्ही माझं ऐका ना. आता इकडे तो खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, पण आता इकडे ती काहीच ऐकत नाही. आता इकडे मंदा बोलत असते, अहो तुम्ही अडवा की यांना. आता यांचंच इकडे कुजबूज चालू असतं. आता हे बोल इकडे मंजू बोलते, चल चल सत्य इकडून. तर आता इकडे तो लगेच गाडी काढतो. आता इकडे आर्यन डोक्यालाच हात मारतो की आता इकडे त्याची मंजू सुद्धा त्याच्यासोबत जाणार. आता हा थेरड्याच्या मधात म्हणजेच माझी मंजूला काही झालं नाही पाहिजे. आता इकडे मंदा बोलत असते, अहो काहीतरी करा की तुम्ही. अहो तुम्ही असं कसं काय करू शकता? तुम्ही एखाद्याचा जीव कसं काय घेऊ शकता? आता इकडे त्यावर तो बोलतो, मग दुसरं काय करणार मी तेच करणार. आता इकडे त्यावर ती बोलते, अहो त्यात फक्त माझे मेजर अडकलेले नाहीये, तुमची मंजू सुद्धा. एकदाच तुमच्या मंजूला काही झालं ना मी सहन करेल, पण माझ्या मेजरला काही व्हायला नको होतं. अहो तुम्हाला काय कळतंय, मी किती उपवास तापास करून इतकं मस्त मला जोडीदार मिळाला होता. एकदम एक असा पुरुष माझ्यासोबत आज बाहेर फिरायला आला होता. आता इकडे ती तिचं रडगडाने काढत असते आणि जोरात रडत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, आर्यन अगं जरा गप्प बस की. आणि हे बघ मंदा, मी तुझ्यासाठी दुसरे थेरडे आणतो की शोधून. या जगात काही तो एकटाच थेरडा उरलेला नव्हता, दुसरं स्थळ आणतो तुझ्यासाठी. आता इकडे सत्य बोलत असतो, वाघमारे काय बोललं तुम्हाला तिथे तो नदीकाठी नेऊन? आता इकडे ती बोलते, काही नाही, सगळं मी ठरवून टाकलं. म्हणजेच लग्न कुठल्या तारखेला ठेवायचं, केव्हा ठेवायचं, कोणाकोणाला बोलवायचं. इकडे सत्य बोलतो, काय हे तुम्ही हे सगळं आता मला सांगताय? आता इकडे त्यावरती बोलते, अरे तुला काय वाटतं मी हे सगळं खरंच करेल का? आता इकडे त्यावरती बोलते की मी त्याला सरळ नकार दिलाय. तो बोलत होता की लग्नाचा वगैरे, पण मी सरळ नकार दिलाय की माझं म्हणणं नाहीये या लग्नासाठी, माझी संमती नाहीये.
आता असं म्हणल्याबरोबर इकडे सत्य विचारच करत असतो आणि आता इकडे त्यांचं बोलणं चालू असतं. आता इकडे सत्या ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असतो पण ब्रेक काही लागत नसतो. इकडे मंजू बोलत असते, सत्या अरे आरामाने गाडी चालव. आणि आता इकडे त्यावर तो बोलतो, आता वाघमारे आता इकडे गाडी ही स्लो व्हायची नाही आणि ब्रेकही लागणार नाही कारण गाडीची ब्रेक फेल झाली आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय असं कसं? आणि आता इकडे तिला फार भीती वाटत असते. ते त्यांच्या समोरून खूप मोठे मोठे ट्रक येतात, गाड्या येतात, पण कसं बसं कट मारून इकडे सत्या तशी त्याची गाडी वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे मंजू समोरच्या लोकांना जोर जोरात ओरडून सांगत असते की बाजूला व्हा बाजूला व्हा. इकडे सत्य बोलत असतो, अरे अहो वाघमारे तुम्ही ओरडून काहीच होणार नाहीये, थांबा मी करतोय ना. आता इकडे त्यावरती बोलते, अरे कसं मी गप्प बसू, सत्या समोर मरण दिसतंय. आता इकडे सत्य बोलतो, एक काम करू, मला एक ऑप्शन मिळालाय, आपण ना समोर एक तलाव आहे त्यात उडी मारूया, आता देवाच्या भरोशावर सोडूया, आपण वाचू की नाही. आता इकडे त्यावर मंजू बोलते, नाही 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 मला बुडून मरायचं नाहीये. आता इकडे त्यावर सत्य बोलतो, अहो वाघमारे तुम्हाला आता मरण्यात सुद्धा ऑप्शन हवाय का? आता इकडे त्यावर ती बोलत असते, नाही नाही. आता इकडे सत्याला काही सुचत नसतं आणि आता इकडे तो बोलतो की आता म्हणजे त्याने दुसऱ्याच बाजूने आता गाडी टाकलेली असते. आता हे बोल इकडे मंजू बोलते, अरे सत्य तू इकडे कुठे नेतोयस, आपल्याला तर या वळणावर जायचंय ना. आता इकडे त्यावर सत्य बोलतो, हे बघा वाघमारे तुम्ही काही बोलू नका, फक्त जेव्हा मी जे बोलले ते करा आणि तुमचा हात द्या बरं माझ्या हातात. आता इकडे त्यावर म्हणजे बोलते, काय हातात देऊ, अरे तुला काही वाटतंय की नाही, अरे मरण समोर आहे आणि तुला आता रोमॅन्स सुचतोय. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो तुम्हाला जितकं बोलतोय ना मी तितकं करा बरं, तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे की नाही. आता इकडे ती त्याच्या हातात घट्ट हात म्हणजे हात ठेवते आणि तो इकडे तिचा हात घट्ट पकडतो. आता इकडे तो व्यवस्थित म्हणजे ज्या साईडनी पूर्ण गवतं असतात म्हणजे जिथे गाईचं जो खाण्याचं अन्न असतं ते ठेवलेलं असतं म्हणजेच वाळलेलं गवतं वगैरे. आता इकडे त्या दिशेने त्याची गाडी वळतो आणि तो हळूच मंजूला घेतो आणि ते दोघंही तिथून उडी मारतात आणि सरळ त्याच्यावर जाऊन पडतात. आता इकडे मंजू फार घाबरलेली असते. इकडे ती सत्याला घट्ट मिठी मारून असते, तिला काही समजत नसतं, तिला तर वाटत असतं खरंच आपला जीव गेलाय की काय. आता इकडे सत्या तिला शांत करतो आणि बोलत असतो की वाघमारे आता तुम्ही डोळे उघडा, आपण एकदम सेफ आहोत, आपल्याला काहीही झालं नाहीये, आपण सुखरूप आहोत. आता हे बघितल्याबरोबर एकदम ती डोळे उघडते आणि बघते सत्य आपल्याला काही झालं नाही. तितक्यातच आता इकडे त्यांची एकमेकांची नजर अडकते. तितक्या तिथे एक नवरा बायकोची जोडपं येतात आणि ते बोलतात, काय आजकालचं हे युग, इकडे म्हणजेच इकडे जान जवान पोरी आता इकडे खेरड्यांच्या गळ्यात पडल्यात. आता इकडे ते तिथून निघून जातात. आता इकडे सत्य त्याचा ब्रेक वगैरे व्यवस्थित करतो. इकडे मंजू बोलत असते, काय रे सत्य तू सर्व्हिसिंग केली नव्हती का? आता इकडे त्यावर तो बोलतो, परवाच इकडे बलमा सर्व्हिसिंग करून आला आणि ही गाडीचा ब्रेक जो आहे तो कोणीतरी मुद्दाम तोडलेला होता. आता इकडे ते विचार करतात म्हणजे हे सगळं आर्यनच केलेलं असेल, कारण त्याच्याशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही, कारण सत्याने आजपर्यंत जो काही पण अपमान केलाय तो इतका क्रूर वागू शकतो इकडे मंजू, आणि सत्याला तर काही पटतच नसतं. आणि आता इकडे ते एक एक लिंक लावतात कशा प्रकारे आर्यनचं म्हणजे बदललंय, म्हणजे सत्य जाण्याच्या अगोदर आणि सत्य गेल्यानंतर ते सगळं काही आता इकडे एक एक क्लू लावतात. आणि आता इकडे त्यांना कळून चुकलेलं असतं की आता इकडे या सगळ्यांमध्ये म्हणजेच आर्यनच आहे जो ह्या सगळ्यांमध्ये मागे आहे. आणि आता इकडे त्यांनी ठरवलेलं असतं की सगळ्यांसमोर या आर्यनचा खरा चेहरा समोर आणायचाच म्हणून. आता इकडे मंदा रडत बसलेली असते. तिथे आर्यन तिला समजावत असतो, गप्प बस बाई. ती जोरजोरात बोलत असते की तुम्हीच त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले. आता इकडे तो मंदाचं तोंड दाबत असतो आणि बोलत असतो, गप्प बस नाही तर आपण दोघंही अडकू. पण ती काही गप्प बसत नसते. आता तितक्यातच बाहेरून जोरजोरात हॉर्नचा गाडीचा आवाज येत असतो. इकडे तो विचार करतो आर्यन, आता हा कोण वाजवतोय गाडीचा हॉर्न, आणि इसा एक तोंड बंद केलं की दुसऱ्यांचं चालू झालं. आणि आता इकडे ते खिडकीतून बघतात तर काय तिथे सत्य आणि म्हणजे एकदम सुखरूप. तर हा भाग इथे संपतो. आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे सगळेजण तिथे जेवायला बसलेले असतात. आता इकडे मंदा बोलत असते, मेजर मला एक समजत नाहीये तुम्ही एकदम सुखरूप कसा काय वाचला तो. आता असं म्हटल्याबरोबर एकदम सत्य आणि म्हणजे एकमेकांकडे बघत असतात. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.